नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेलं आहे, ऑफिशियल अपडेट मित्रांनी आलेली आहे आणि हे अपडेट जे आहे एक्झामिनेशनच्या डेट संबंधित आहे. आपण वारंवार मित्रांनो बघत आहोत, महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनची डेट वारंवार वाढीव स्वरूपाची दिसून येते. एकतर 26 जुलैला आपल्याला परीक्षेची तारीख देण्यात आली. ॲट द सेम टाइम बघतो की 26 जुलैला आपल्याला परत एक पेपर होते, आहे ना? त्यामुळे एक्झाम डेट पुन्हा समोर करण्यात आली आणि 6 सप्टेंबर ही फायनल डेट देण्यात आली होती. पण तरीही मित्रांनो 6 तारखेचं कन्फर्म नव्हतं. कारण मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की पर्टिक्युलर CTETचा पेपर असल्यामुळे एक्झामिनेशनची डेट समोर जाण्याचे खूप भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला चान्सेस दिसून येतात. तर मित्रांनो फायनली यापूर्वी जे जाहीर प्रकटन आलेलं होतं त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं की कशा पद्धतीने येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जे सुधारित टाइम टेबल आहे, कंप्लीट टाइम टेबल आपल्या एक्झामिनेशन संबंधात आणि फायनल डेट ते सुद्धा आपल्याला देण्यात येईल. तर या संबंधात आजचं पर्टिक्युलर संपूर्ण जाहीर परिपत्रक आलेलं आहे आणि फायनली मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 ची जी आपली 41 क्रमांकाची सेट परीक्षा आहे त्याचं फायनल डेट आपल्याला आज मिळालेलं आहे. फायनल डेट जाणून घेण्यापूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, सेट परीक्षेसाठी 2 महिने आपल्या जवळ आहे. तर या 2 महिन्यामध्ये आपल्या प्रिपरेशनला चालना देण्यासाठी 20 जुलै म्हणजे आजपासून नवीन बॅच सुरू झालेली आहे, ज्याची फीज मात्र ₹2600 आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, यामध्ये 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं PYQ सोबत नोट्स आहे. डेली 8 PM ला सेशन होणार. या व्यतिरिक्त 7 PM ला मॅथ्स अँड रिझनिंगसाठी आपलं सेशन होतं, जे आपण रेकॉर्डेड देखील बघू शकता. या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे. पेपर 1 प्रमाणे आजपासून म्हणजे 20 जुलैपासून पेपर 2चं देखील आपलं बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे. यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. फीज मात्र 4000 आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आपण आजच आपल्या पर्टिक्युलर कोर्स जे आहे पेपर 2चं आणि पेपर 1चं याला मित्रांनो आपण जॉईन होऊ शकता. तर आता येऊया आपण फायनल काय आलेलं आहे एक्झामिनेशनचं डेट. तर महाराष्ट्र राज्य स्तरीय पात्रता परीक्षा म्हणजेच आपली सेट परीक्षा या संबंधित आजच म्हणजे 20 तारखेचा आजचं हा परिपत्रक आहे, जाहीर हा प्रकटन आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे त्याला आपण बघूया. बघा, दिनांक 7 जुलै 2026 रोजी सेट विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर प्रकटनात 41 म्हणजे 41व्या सेट परीक्षेचं संभाव्य तारीख जी आहे 6 सप्टेंबर 2026 अशी आपल्याला जाहीर करण्यात आली असून या तारखेबाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल असं जाहीर करण्यात आले. बरोबर. तर यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं मी तुम्हाला की 6 सप्टेंबर 2026 ची जरी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं डेट देण्यात आली असली तरीही अंतिम म्हणजे फायनल डेट आपल्याला 15 दिवसात समोरील येणार होतं. तर इथे बघा, परंतु 6 सप्टेंबर 2026 रोजी मी पूर्वीच सांगितलं आहे, CTET म्हणजे सीटेट ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोनही परीक्षा एकाच वेळी किंवा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांचं ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले आहे. आता यापूर्वी सुद्धा मित्रांनो कसं असतं, भरपूरसे विद्यार्थी मित्र जे नेट सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असतात, असे सगळेच विद्यार्थी मित्र काय करतात, CTET
किंवा टी-ई-टी किंवा टेट ह्यासारख्या परीक्षा आपण देत असतो. तर अशा वेळी जर दोनही परीक्षा सोबत येत असेल, तर विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत गैरसोयीचं आहे. तर याच अनुषंगाने आपल्याला दिसून येतं, की विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा आता काय झाली आहे, पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे 27 सप्टेंबरला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची फायनल डेट 27 सप्टेंबर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर इथून जर आपण विचार केलेलं ऑगस्ट आणि सप्टेंबर असं दोन आपल्याकडे पर्टिक्युलर वेळ आहे परीक्षेचं. ठीक आहे. अ, परत आपल्याला एक्झामिनेशनचं डेट वाढलेली दिसून येतं आणि विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा असंतोष निर्माण झालेलं नक्कीच दिसून येईल. पण असं गोष्टी करण्यापेक्षा आपण या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं महत्त्व यावर्षीचं समजून तुम्ही अभ्यास करा आणि त्यासाठी 2 महिन्याचं कंप्लीट क्रॅश कोर्स मित्रांनो आजपासून म्हणजे 20 जुलैपासून आपण सुरू करीत आहोत. ऑफिशियल नंबर्स मी आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे. या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच सेट पेपर 1 सोबतच पेपर 2 ला आपण जॉइन करू शकता. फायनली एक्झामिनेशनची डेट 27 सप्टेंबर आहे. फायनल तारीख बघून घ्या 27 सप्टेंबर 2026 ला आपली 41वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि हे परीक्षेची तारीख आता हे अंतिम आहे. फायनल ही डेट आहे आपल्या एक्झामिनेशनची. तर नक्कीच ही माहिती आपण सगळे जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी खूपच ही महत्त्वाची ठरेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू.